कर्जत शहरात वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः विकेंडला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जतमध्ये दाखल होत असल्यानं शहरातील मुख्य रस्त्यांवर ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जुन्या श्रीराम पुलालगत नव्या पुलाचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या महत्त्वाच्या कामाची पाहणी आज कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थात PWDच्या अधिकाऱ्यांसोबत केली. पाहणी दौऱ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की नव्या पुलाचं काम अंतिम टप्प्यात असून पुढील 8 दिवसात ते पूर्ण होणार आहे. तसेच लवकरच या पुलाचं लोकार्पण करण्यात येईल आणि हा पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. नवीन पूल सुरू झाल्यानंतर कर्जत शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. गेले कित्येक दिवस प्रलंबित असणारा श्रीराम पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आज पाणी दौरा आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता. त्या दरम्यान आज आता देवांग साहेब आहेत PWDचे, आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. एक 8 दिवसामध्ये उर्वरित काम जे आहे ते या ठिकाणी पूर्ण केलं जाईल आणि त्यानंतर हा लवकरात लवकर हा श्रीराम पूल हा नवीन या वास्तूचं आपण लोकार्पण करून या ठिकाणी जनतेसाठी हा पूल प्रवासासाठी खुला करण्यात येईल. आपण पाहता या पुलाचं आता दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी पाथवे या ठिकाणी दिलेला आहे जाण्या येण्यासाठी आणि त्यामध्ये जी लाईन आहे या लाईननी आपण त्या ठिकाणी 2 लाईन या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. मग पलीकडचा जुना ब्रिज असेल आणि नवीन ब्रिज असं दोन्ही ब्रिज या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जी कर्जतची मेन समस्या आत्तापर्यंत जी या ठिकाणी ट्रॅफिकची होत आहे की हा एक बॉटल त्या ठिकाणी रोड तयार झाल्यामुळे या ठिकाणी मोठी समस्या प्रत्येक वेळेला या ठिकाणी फ्रायडे सॅटर्डे संडे येणारे टुरिस्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्जतला पर्यटक येत असतात आणि त्या दरम्यान मोठी ट्रॅफिक या ठिकाणी समस्या होत असते. ही समस्या आता कायमस्वरूपी दूर होणार आहे कारण त्या 8 दिवसामध्ये इथं राहिलेलं काम श्रीराम पुलाचं पूर्ण होऊन हा पूल जनतेसाठी प्रवासासाठी खुला केला जाईल. या पाहणी दरम्यान नगरसेवक संकेत भासे, शहर प्रमुख संजय मोहिते, मनोहर थोरवे, नगरसेवक वैभव सुरावकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.